की तसे प्रश्न अनेक आहेत आणि त्याची उत्तरं खरं तर मुंबईकरही शोधतात की कधी ही उत्तरं त्यांना मिळणार आहेत. थोडंसं आपण राजकीय प्रश्नांकडे वळूया. अशोक खरात हे जे प्रकरण बाहेर आलेलं आहे याकडे आपण कसं पाहता? नाही, अत्यंत निलाजरं अशा प्रकारचं हे प्रकरण आहे आणि आपली समाजव्यवस्था किती सडलेली आणि किडलेली आहे हेच या प्रकरणावर दिसतं. राज्य सरकारने SIT फॉर्म केलेली आहे, त्यांना तुरुंगातही धाडलेलं आहे. याची पाळंमुळं खणून काढली पाहिजेत आणि अशा प्रकारच्या प्रवृत्ती या ठेचल्या पाहिजेत आणि अशा प्रकारच्या प्रवृत्तींना जे कोणी सामाजिक प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न करत असतात अशांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. अत्यंत किळसवाणं आहे, निलाजर आहे आणि आपली समाजव्यवस्था अनेकदा अनेक स्तरावर किती सडलेली आहे याचं दृश्य दाखवणारे हे सगळी घटना आहेत. आणि त्यामुळे कुठल्या तरी बाबांचे पाय धुवायचे, त्यांच्या डोक्यावर छत्री धरायची, प्रत्येकाचा व्यक्तिगत विश्वास परंपरा या त्यांना वंदनीय आहेत. पण महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एखाद्या बाबाचे पाय धुणं मला वाटतं हे सर्वथैव दृष्टीने ही चुकीची गोष्ट आहे, ही मान्य करता येणारी गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे खरं तर रुपाली चाकणकरांनी मागणी होण्याच्या आधीच त्यांच्या महिला आयोग अध्यक्षपदाचा स्वखुशीने राजीनामा दिला पाहिजे, तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला योग्य असं कृत्य होईल. कारण महिला आयोगाची अध्यक्षा एखाद्या पुरुषाचे पाय धुते हे काही महाराष्ट्र सहन करणार नाही. आपण नेहमीच म्हणतो की पुरोगामी महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची दृश्य ही मान खाली घालणारी अशी दृश्य आहेत, ही निलाजरं अशा स्वरूपाची दृश्य आहेत. पण अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओज देखील आता समोर येत आहेत, याकडे आपण कसं बघता? अनेक राजकीय नेते त्यांच्या संपर्कात आहेत, असे काही. मी म्हटलं ना की सडलेली समाज व्यवस्था कशी असते याचं हा एक भोंदू मनुष्य आहे आणि तो त्या ठिकाणी काही तंत्रमंत्र करत असतो आणि त्याच्या कच्छपी अनेक लोक लागत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि खरं तर म्हणजे संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, इथपासून सगळ्यांनी या बुवाबाजीवर प्रचंड कोरडे हे त्या ठिकाणी ओढलेले आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्राची परंपरा ही एक वेगळी परंपरा आहे आणि त्याच्यामुळे या परंपरेला छेद देणाऱ्या गोष्टी आजही घडत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि त्याच्यामुळे या गोष्टीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेधच करतो.